आज आपण गवारीच्या शेंगा एकदम वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. नेहमीच आपण भाजी करतो त्यापेक्षा वेगळी आहे, कारण आपण जी भाजी करतो ते अगदीच म्हणजे कच्च्याच आपण फोडणीला घालतो ती भाजी, आणि अगदी थोडीशी ती पानकी लागते, म्हणजे पानसट लागते. तर आज आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी गावठी गवाराच्या शेंगा आणलेल्या आहे व ते आपल्याला स्वच्छ अशा निवडून घ्यायच्या आहे. तुम्हाला मोठ्या ठेवायच्या तर मोठ्या पण ठेवू शकता, पण मी इथे बारीक छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. ते स्वच्छ अगदी धुवून घेतलेले आहे आणि अगदी निथळून घेतलेले आहे. आता एक गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे व त्या कढईमध्ये आपल्याला ह्या सगळ्या शेंगा टाकून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या मस्त अशा परतवून घ्यायच्या आहे. आता यामध्ये मी अजून तेल घातलेलं नाहीये, या अशाच परतवून घ्यायच्या आहे आपल्याला. अगदी गवारीला डाग पडेपर्यंत आपल्याला हे छान मस्त परतवून घ्यायचे आहे, म्हणजे यामधलं सगळं मॉइश्चर निघून जाईल आणि याला चव खूप छान लागते. या पद्धतीने जर तुम्ही करून बघितली ना तर अगदी टेस्टी भाजी होणार आहे आपली. बघा आता जवळपास मला इथे करता करता म्हणजे गवार भाजता भाजता 5 मिनिटं तरी झालेली आहे. बघा असे गवारीवर मस्तपैकी असे डाग पडलेले आहे, तुम्ही पाहू शकतात. आता इथपर्यंत आपली ही गवार भाजून झालेली आहे. आता यानंतर मात्र आपल्याला यामध्ये बघा असे डाग पडलेले आहेत. यानंतर मात्र आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालून पुन्हा 2 मिनिटं आपल्याला ही परतून घ्यायची आहे. छान अशी खरपूस मस्तपैकी खूप छान भाजी होते ही. पहा आता ही झालेली आहे, तर मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता पुन्हा गॅसवर ठेवायची कढई. आता त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल थोडं जास्तच घालायचं आहे इतर भाज्यांपेक्षा. बघा आणि मस्त असं तेल गरम झालं की त्याला मग राई जिऱ्याची फोडणी घालून घ्यायची आहे आपल्याला. तुम्हाला राई आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालणार आहे, पण मी ते घालते आहे. राई आणि जिरे तडतडले की मग मात्र आपल्याला यामध्ये एक मी मीडियम साईजचा कांदा जो आहे तो कट करून ठेवलेला होता तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे. अशी कोथिंबीर जर भाजीमध्ये घातली ना तर आपल्या भाजीची चव जास्तच वाढते. आता हा कांदा एकदम छान व्यवस्थित मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. इथपर्यंत जर तुम्हाला माझा व्हिडिओ पाहिला आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बघा आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे मस्त कांदा परतल्यानंतर, आणि टोमॅटो पण एकदम व्यवस्थित छान असा परतून घ्यायचा आहे. तुम्ही जर टोमॅटो घालत नसाल ना तर एकदा नक्की घालून बघा. आमची ही नागपूरची पद्धत आहे, तर आम्हाला प्रत्येक भाजी टोमॅटो लागतोच. तर आता हा टोमॅटो पण फ्राय करून घ्यायचा आहे मस्त, त्यामध्ये हिंग वगैरे घालून घ्यायचं आहे. बघा आता चवीनुसार थोडंसं अगदी मीठ घालून घ्यायचं आहे, फक्त टोमॅटो आणि कांदा स्मॅश होईपर्यंत. आता थोडी हळद घालून घ्यायची आहे, धने पावडर घालून घ्यायचे आहे आणि तिखटपणानुसार तुम्ही तिखट पण घालू शकता. यामध्ये मी अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट पण घालून घेतलेली आहे, त्यामुळे अगदी तिखट सांभाळूनच घालायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आता आपले हे मसाले जळू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. तर मी थोडंसं पाणी घालून घेते आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 2 ते 3 मिनिटांची वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे टोमॅटो आणि कांदा जो आहे एकदम छान असा मस्तपैकी शिजेल. पहा किती मस्त छान शिजलेला आहे आणि त्याला छान अशी तर्री पण आलेली आहे. तर आपण ही जी गवार फ्राय केलेली होती ती आता आपल्याला ह्या कढईमध्ये घालून घ्यायची आहे आणि छान मस्तपैकी अशी परतवून घ्यायची आहे आपल्याला. म्हणजे हा जो मसाला आहे हा पूर्ण आपल्या गवारीला लागणार आहे. मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. पहा आता एकदम छान मिक्स झालेली आहे. आता मीडियम गॅसवर आपल्याला 5 ते 7 मिनिटांची वाफ देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपल्या गवारीला हा पूर्ण मसाला जो आहे हा लागणार आहे. पहा किती सुंदर दिसत आहे ना, अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटतं. मस्त फ्राय झालेली आहे. आता या स्टेजला आपल्याला इथे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपली जी गवार आहे ना ती अगदी मऊसूत एकदम मस्त छान अशी शिजणार आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला परत 5 मिनिटांची वाफ घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी या स्टेजला पुन्हा तुम्हाला पाण्याची जर गरज वाटली तर मग अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. आता इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मगाशी आपण थोडंसंच मीठ घातलेलं होतं, त्यानुसार आता आपल्याला बाकीचं मीठ हे घालून घ्यायचं आहे.
आणि छान आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आपली ही भाजी आता तयारच झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता या स्टेजला इथे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की घाला आणि नसेल पाहिजे तर तुम्ही अगदी स्किप केलं तरी चालणार आहे. आता वरतून आपल्याला कोथिंबीर सर्व करून घ्यायची आहे. तर इथे आपली मस्त अशी चमचमीत, झणझणीत आणि एकदम छान चवीची आपली ही गवार जी आहे ही तयार आहे. पाहू शकता तुम्ही कलर वगैरे किती छान आलेला आहे. ते एकदा नक्की करा आणि मला कमेंट करा. धन्यवाद.